नमस्कार. रोकटोकवर आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. मुंबईहून पुण्याला अवघ्या 2 ते 2.5 तासात पोहोचता यावं यासाठी एक्सप्रेसवे बांधण्यात आला. पण हल्ली हा एक्सप्रेसवे म्हणजे थेट मृत्यूचाच महामार्ग बनलाय की काय अशी शंका येते. या एक्सप्रेसवेवर मृत्यू जणू दबा भरून भरलेला असतो. तो प्रत्येक कॉर्नरवर असतो. दर दिवशी या एक्सप्रेसवेवर निरपराध प्रवाशांचे बळी जात आहेत. कधी स्वतःच्या चुकीमुळे तर कधी इतरांच्या चुकीमुळे. रविवारी पहाटे साताऱ्याहून येणाऱ्या निखिल ट्रॅव्हलच्या लक्झरी बसवर काळानं अक्षरशः झडप घातली. या भरधाव बसनं एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा गाडीला एवढी भयंकर धडक दिली की तिन्ही वाहनं जवळच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात तिन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला. रक्तामासाचा सडा रस्त्यावर पडला. बस चालकासकट 17 जणांचा बळी यात गेला. काय चूक होती त्या कदम कुटुंबाची? 42 वर्षाची चतुरा कदम, 23 वर्षाची प्रिया कदम आणि अवघ्या 4 महिन्याची चिमुरडी अनन्या कदम अशा तिघींना या अपघातात मृत्यू मिळाला. काय चूक होती 20 वर्षाच्या श्रद्धा काळेची? कधी नव्हे ती एसटी ऐवजी लक्झरी बसनं जायचा हट्ट तिनं वडिलांकडे धरला. काळे दाम्पत्यानं आपल्या लाडक्या मुलीचा हट्ट पुरवला, पण तो हट्ट शेवटचाच ठरला. काय चूक होती ठाण्याला राहणाऱ्या वैशाली गुजर यांची? गेल्या 18 मेला आपल्या थोरल्या मुलीच्या कोमलच्या लग्नासाठी ही माऊली गावी गेली होती, पण घरी परतला तो त्यांचा मृतदेह. काय चूक होती ॲडव्होकेट सुनीता दिघे यांची? न्यायाधीशपदी परीक्षा देण्याकरता त्या मुंबईला निघाल्या होत्या. सुदैवानं त्या या अपघातातून वाचल्या, पण परीक्षेला बसता न आल्यानं न्यायाधीश बनण्याची त्यांची संधी कायमची गमावली. प्रेक्षको, या यादीत उद्या तुमचं आमचं देखील नाव असू शकतं. आता हेच बघा ना, अतिशय सेफ गाडी चालवणाऱ्या DS कुलकर्णींना कधी अपघाताला समोर जावं लागेल असं वाटलं होतं का? आपले परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गंभीर अपघाताचा सामना करावा लागला आणि तो रस्ता सुरक्षा अभियानाच्या पहिल्या काही दिवसातच. केवळ एक्सप्रेस वेच नाही तर सगळ्याच महामार्गावर सध्या मृत्यूचं थैमान सुरू आहे. दरवर्षी रस्ते अपघातातील बळींची संख्या वाढत चालली आहे. 2015 या एका वर्षात देशभरात जवळपास 5 लाख अपघातात 1.5 लाख लोकांना मृत्यू आला. तर महाराष्ट्रातल्या 63,000 अपघातांमध्ये 13,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. युद्धापेक्षाही जास्त माणसं सध्या अपघातांमध्ये तडफडत मरतात. म्हणजे आपले रस्ते एक प्रकारे स्मशान बनलेत. रस्ते अपघातामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण 50% कमी करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं आखलंय. आपले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्याकरता एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतलाय. मोटर वाहनात कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेच्या मांडण्यात येणार आहे. पण एवढं सगळं होऊन देखील प्रवास सुरक्षित होणार आहे का? वाढत्या रस्ते अपघातांना नेमकं जबाबदार कोण? बेदरकारपणे वाहनं चालवणारे आपण की वाहतूक शिस्त न पाळणारे वाहन चालक? वेगाची नशा हे अपघाताचं मुख्य कारण आहे का? उपाययोजना आखण्यात सरकार कमी पडतंय का? आणि वेग मर्यादा उल्लंघन करणे आणि लेन कटिंग बाबतचे नियम कायदे कठोर करण्याची गरज आहे का? अपघाताच्या या मालिकांना ब्रेक कधी लागणार आणि रस्त्यावरचं मृत्यूचं हे थैमान कधी थांबणार आहे? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. वाढते अपघात जबाबदार कोण? वाढते अपघात जबाबदार कोण? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कुणी घेतले 17 निरपराध प्रवाशांचे बळी? एक्सप्रेस वेवरील अपघाताला जबाबदार कोण? बेदरकार बस चालक की बेशिस्त कार चालक? पनवेलजवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचा मृत्यू पावलेला चालक इक्बाल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. इक्बाल शेख बेदरकारपणे बस चालवत होता असं साताऱ्याहून परतणाऱ्या प्रवाशांनीही सांगितलं. पण या अपघाताला तो एकटाच जबाबदार होता का? मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या भरधाव बसनं पंक्चर झालेल्या स्विफ्ट कारला आणि डाव्या बाजूला उभ्या असलेल्या इनोव्हाला धडक दिली. मुळात पंक्चर स्विफ्ट कार एक्सप्रेस वेच्या पहिल्या लेनमध्ये थांबवून पंक्चर काढण्याचं कारण काय? पंक्चर काढत असताना पार्किंग लाईट्स का सुरू होते असे सवाल आता विचारले जात आहेत. बस चालकाचं बेदरकार ड्रायव्हिंग आणि कार चालकांची रस्त्यावरील बेशिस्त यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही वर्षात मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा मृत्यूचा महामार्ग बनलाय. दरडी कोसळून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं उपाय आखलेत. मात्र लेन कटिंग, वेगाची स्पर्धा आणि वाहन चालकांच्या डुलक्या यामुळे होणारे अपघात कसे रोखायचे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. 2015 या वर्षभरात देशभरात 5 लाख अपघात झाले. त्यामध्ये 1,46,000 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सुमारे 63,000 अपघात झाले. त्यामध्ये 13,212 लोकांचे बळी गेले. महाराष्ट्रात तब्बल 2,56,00,000 वाहनं आहेत. यापैकी लाखातल्या 249 वाहनांना अपघात झाल्याचं आकडेवारी सांगतेय. वाढत्या अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी लवकरच मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईची तरतूद त्यात करण्यात आली आहे. याबाबतचं विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या नव्या कायद्यामुळे तरी बेपर्वा वाहन चालकांना शिस्त लागेल का आणि अपघातांची मालिका खंडित होईल का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. वाढते अपघात जबाबदार कोण या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते. दिवाकर रावतेजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत वीरेंद्र म्हैसकर. वीरेंद्र म्हैसकर हे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत IRB या संस्थेचे, ज्या संस्थेकडे हा जो मुंबई पुणे महामार्ग आहे तो त्यांच्याकडे आहे. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत विनायक रेवणकर. विनायक रेवणकर हे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. पहिला प्रश्न थेट घेऊन जाऊया IRBचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या वीरेंद्र म्हैसकर यांच्याकडे. वीरेंद्र म्हैसकर, असा एक समज आहे की टोल वसुलीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीनं महामार्गाचं काम केलंय आणि त्याच्यामुळे हे अपघात होत आहेत. मी आपल्या प्रश्नाशी किंवा म्हणण्याशी सहमत नाही. असं जर का असतं तर वाहनांची संख्या बघता आणि त्यात होणाऱ्या ॲक्सिडेंट्सचं प्रमाण बघता त्या महामार्गाच्या बांधणीत जर का काही मोठ्या प्रमाणात चूक असती तर तो महामार्ग आज इतके वर्ष चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देऊ शकला नसता. महामार्गावरती संख्या वाहनांची वाढते आहे आणि वाहनांची संख्या वाढत असताना आमचं जे मूळ ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की जे वाहन चालवणारे वाहन चालक आहेत त्यांना आवश्यक असलेलं जे ट्रेनिंग आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी पडत आहे. आम्ही अनेक ठिकाणी असं बघतो की चालवणारा जो गाडीचा ड्रायव्हर असतो त्याला इंग्लिश वाचता येत नसतं, मराठी वाचता येत नसतं. आता एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्सप्रेसवेवर एक्झिट हा शब्द लिहिलेला असतो, कारण हा ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे आहे. कित्येक वेळा ड्रायव्हर उलटी एंट्री घेऊन आत शिरतात कारण त्यांना एक्झिट या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. तर माझ्या दृष्टीने रस्त्यात सुधारणा होऊ शकतात का किंवा रस्त्यात काही कमी राहिलेली आहे का, तर कुठचाच रस्ता भारतातला आज मी सांगेन किंवा जगातला सांगू शकतो की त्यात आणखीन सुधारणा होणं हे शक्य आहे. कुठचाच रस्ता परफेक्ट आहे असं कोणीही जगात क्लेम करू शकेल असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये कायम प्रकारे सुधारणा होत राहू शकते. जशी संख्या वाढेल त्याच्यामध्ये सुधारणा बऱ्याच प्रकारे आणता येऊ शकते. पण ती सुधारणा आणण्यामुळे ॲक्सिडेंट्स थांबतील का, तर मला नाही वाटत की त्यामुळे ॲक्सिडेंट्स थांबतील. ॲक्सिडेंट्स थांबण्यासाठी जे एक एज्युकेशन, जे ड्रायव्हरचं एज्युकेशन ते अपेक्षित आहे. आता परवा अपघात झाला. हो, एक स्विफ्ट गाडी चाललेली होती. त्या स्विफ्ट गाडीचं टायर पंक्चर झालं म्हणून गाडी थांबली. त्यांना मदत करायला दुसरी इनोवा गाडी थांबली आणि मागून येणाऱ्या बसनी त्या दोघांना धडक देऊन दरीत कोसळली आणि त्याच्यात जवळपास 17 लोक गेले. या अपघाताला जबाबदार कोण आहे? सर्वप्रथम जे लोक ह्या अपघातात मृत्यू पावले आणि जे लोक गंभीर जखमी झाले त्या सगळ्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हा अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. पण मला असं वाटतं की प्रथमदर्शी ज्या स्विफ्ट गाडीनी राईट लेनमध्ये ती उभी केली होती दॅट वॉज द फर्स्ट मिस्टेक आय वुड से. कारण आजकालच्या गाड्या ज्या आहेत त्यांना जरी टायर पंक्चर झालं तरीसुद्धा काही डिस्टन्स त्या गाडी आपण चालवत नेऊ शकतो आणि ती गाडी रस्त्याच्या कडेला उभी करू शकतो. हे बेसिक त्या गाडीमध्ये आज तेवढी सुविधा असते. असं असताना ती गाडी राईट लेनमध्ये सकाळी 4:30 वाजता उभी करणं हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आणि काही मिनिटांच्या अवधीत ती गाडी उभी राहिली. त्याला मदत करायला इनोव्हा येऊन त्याच्या पाठोपाठ पुढे तिथे उभी राहिली आणि काही क्षणामध्ये मागणं येणाऱ्या बसनी त्यांना त्या बस दोन्ही गाड्यांना उडून ती बस पण खाली लेफ्ट साईडला एम्बँकमेंट उतरवून खाली उतरली. हा जो काय प्रकार घडला हा काही मिनिटांमध्ये घडलेला प्रकार. अपघात हा काही क्षणातच होतो आणि
तिथे सगळ्या प्रकारच्या सेफ्टी रिलेटेड इश्यूजची काळजी घेतली गेलेली होती. तिथे साईनबोर्ड्स होते, मेटल बीम क्रॅश बॅरियर लावलेले होते. तो क्रॅश बॅरियर तोडून ती बस खाली गेलेली आहे. मग त्या मेटल बीम क्रॅश करायचा उपयोग काय, जर तो क्रॅश बॅरियर जर आम्ही तोडून खाली जात असेल आमची गाडी? कारण क्रॅश बॅरियरला एक किती प्रकारचं वजन ते थांबवू शकते याच्यासाठी क्रॅश बॅरियरला गाडी घसटून गेली तर ती खाली पडू नये ह्यासाठी आहे. ही गाडी हेड ऑन जाऊन तो तोडून खाली गेलेली आहे, हा त्यातला फरक आहे. तर अशा ठिकाणी क्रॅश बॅरियर काय किंवा ब्रुफिन वायर काय किंवा आपण कुठच्याही प्रकारची इक्विपमेंट जरी लावली तरी ती विथस्टँड होऊ शकणार नाही, कारण ती त्या प्रकारच्या ॲक्सिडेंटसाठी नाही आहे. ॲक्सिडेंट जो झालेला आहे तो फार गंभीर प्रकारचा झालेला आहे. त्या चालकाचं त्याच्यावरचं नियंत्रण सुटल्यानंतर तो सरळ खालच्या बाजूला जाऊन आदळलेला आहे. तर अशा पण जेवढी चूक त्या मोठ्या लक्झरी बसच्या ड्रायव्हरची आहे तेवढी चूक त्या स्विफ्ट गाडीमध्ये बसल्या लोकांची आणि चालकांची देखील आहे की त्यांनी ती गाडी उजव्या लेनमध्ये ठेवायलाच नको. माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी चूक जर कोणाची असेल ती त्या स्विफ्टच्या गाडीच्या चालकाची आहे, कारण त्यांनी ती गाडी राईट लेनमध्ये उभी करणं हा सगळ्यात मोठा ही त्यातली सर्वात मोठी चूक होती. दिवाकर रावते, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आपल्या बरोबर. दिवाकर रावते, मला कल्पना आहे की हा कार्यक्रम मी जेव्हा करतोय तेव्हा काही महिन्यांपूर्वी रस्ते सुरक्षा सप्ताह जेव्हा होता त्याच्या पहिल्याच दिवशी, माझी माहिती जर बरोबर असेल मला, तर त्या पहिल्याच दिवशी आपल्यालाच एक फार मोठा अपघात झाला होता. आणि तो अपघात तुमच्या वाहन चालकाच्या किंवा तुमच्या चुकीमुळे नाही, तर रॉंग लेनमधून मोबाईलवर बोलत येणाऱ्या एका वाहन चालकानं आपल्याला जोरदार धडक दिली आणि आतमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा असून देखील आपल्याला त्यावेळी खूप मोठा मार लागला होता आणि आपण थोडक्यात त्याच्यातनं बचावला होता. हॅव्हिंग सेड दिस, मला तुम्ही सांगा, हा जो स्विफ्ट डिझायर गाडीचा चालक आहे ज्यांनी गाडी रस्त्याच्या उजव्या लेनमध्ये, की जी फक्त ओव्हरटेक करायला वापरायची असते, त्या ओव्हरटेक करायला वापरायच्या लेनमध्ये त्यांनी पंक्चर गाडी तशीच उभी केली, त्याला ब्लिंकर नाही लावले, मागे एक स्टॉपचा सायनेज त्रिकोण असतो तो देखील लावला नाही. त्या गाडीचा नंबर MH02CL1480 असा आहे. या गाडीवर तुम्ही काय कारवाई करणार आहात, याच्या चालकावर काय कारवाई करणार आहात? बसच्या मृत ड्रायव्हरवर कारवाई किंवा त्याच्यावर याचा ठपका हा तर दुसरी बाब आहे, परंतु सर्वात मुळात कारणीभूत कोण होतं, तर कारणीभूत त्या स्विफ्ट गाडीचं रॉंग पार्किंग होतं. त्याच्याविषयी आपण काय करणार? दिवाकर रावते. मी आजच ह्या सगळ्या भागात त्या स्पॉटवर जाऊन आलो, हे सर्व पाहिलं. आता IRBच्या मी सांगितलं ते तशाची सध्या परिस्थिती तशीच्या तशी होती. जी भरधाव ही गाडी या बाजूला त्यांनी थांबवली, ती किती बाहेर होती किती आत होती हे पाहिलं होतं. खरं म्हणजे त्याला धक्का मारून गाडी आणखीन राईटला खाली जरी उतरवली असती तरी हा अपघात घडला नसता. परंतु आपल्या गाडीला आणखीन खाली उतरवायचं कशाला, तिथेच चाक बदलू ह्या लोभापायी हे जे काय घडलं. आणि त्याच्यामध्ये महिला होत्या, ते दुसऱ्याला मदतीला हाक मारत होत्या, कोण थांबत नव्हतं. ते बिचारे जे थांबले इनोवावाले, मदत केली त्यांना, पण त्यामध्ये त्यांच्याही गाडीमध्ये अपघात झाला. सुदैवाने त्यालाही नुसता धक्का लागला आणि त्या गाडीत झोपलेले 2 जण होते, फक्त त्या गाडीमध्ये त्यांना दुखापत झाली, गंभीर दुखापत झाली नाही. परंतु हा जो अपघात आहे या संदर्भात मी आज पोलिसांनाही बोलवलं होतं, आमच्या अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं आणि याची पूर्ण अहवाल चौकशी करून तातडीने या संदर्भातली पावलं उचला. एक म्हणजे त्या मोठ्या लक्झरी बसमध्ये पुढे 7 की 8 जण बेकायदेशीर बसलेले होते. कारण मी हॉस्पिटलमध्ये गेलो, संख्या मोजली, अपघातातल्या साचलेल्या व्यक्तींची संख्या, मृत पावलेंची संख्या मिळून एकूण 63 होत होती. त्यातले फक्त स्विफ्ट गाडीच्या एकाला दुखापत होती आणि इनोवाच्या 3 जणांना, 2-3 जणांना, असे 4 का 5 जणांना दुखापत होती. बाकी सगळे त्या एसटीतले होते. म्हणजे एसटी त्या बसमध्ये सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त लोक जी घेतली होती ती ड्रायव्हरने पुढे बसवलेली, मागे बसवली असेल त्याच्या बाकड्यावर, तर ती सगळीच्या सगळी गेली. त्यामुळे गेलेली माणसं सुद्धा बसमध्ये सुद्धा बेकायदेशीर होतं. स्विफ्ट गाडीने पण बेकायदेशीरपणा केला होता. ही गेलेली माणसं बेकायदेशीर जी बसवली होती त्या मालकावर गुन्हा दाखल करायला सांगितला. आता ड्रायव्हर तर गेला आहे, परंतु त्या गाडीमध्ये 45 की 48 असताना जास्त माणसं बसवली गेलीच कशी? त्या लोभापायी जर त्या मालकाने जर ती माणसं जास्त भरली असतील तर तो सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा जो मालक आहे, आमच्या तिथे कांदिवलीचे कुठले तरी मालक आहेत, यांच्या संदर्भातली सगळी आता माहिती उपलब्ध झाली आहे संध्याकाळपर्यंत. आणि त्या बाबतीमध्ये आमच्या खात्याकडनं अहवाल पोलिसांकडे जाईल आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून ट्रॅफिक डिपार्टमेंटकडनं ह्या संदर्भामध्ये योग्य तो गुन्हा दाखल करण्याबद्दल हालचाली कराव्यात, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. विनायक,
रेवणकर आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. विनायक रेवणकर, हाच अपघात नाही तर अशा प्रकारचे अनेक अपघात दररोज घडत असतात, एक्सप्रेस वेवर घडतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या हम रस्त्यांवर आणि जोड रस्त्यांवर, स्टेट हायवेवर पण घडत असतात. आपण रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आहात. या अपघाताचं नेमकं कारण काय वाटतं? विशेषतः एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अशा अपघातांना कोणत्या गोष्टी सर्वात जास्त कारणीभूत आहेत असं वाटतं आपल्याला? विनायक रेवणकर. सर, आज हा जो अपघात झाला, हा बोला. तर यामध्ये सुरुवातीला आता जे वीरेंद्र मयेकर साहेबांनी जे सांगितलं की अपघात जे कुठले ह्याच्या देशामध्ये जे रस्ते असतील हे दिवसेदिवस ज्या पद्धतीनं त्यामध्ये सुधारणा ही अभिप्रेत आहे. मला या ठिकाणी असा मुद्दा मांडायचा आहे की गेली 10 वर्ष तरी कमीत कमी ह्या एक्सप्रेस वेवर ही वाहतूक चालू आहे. तर दिवसेदिवस वाहनाचं रहदारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. लोक कशा पद्धतीनं हस्तक्षेप करतात, लोकांच्या वाहन चालवण्यामध्ये नेमक्या चुका काय होतात आणि लोकांचा होणारा हा हस्तक्षेप, त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये जे काही कच्चे दुवे जे होते त्या कच्चे दुव्याच्या निमित्तानं ज्या सुधारणा करण्याच्या अपेक्षित होत्या तर त्या सुधारणा नेमक्या ह्या 10 वर्षाच्या काळात तरी झाल्या काय? म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता जो महामार्ग जो सर आहे तर हा किती किलोमीटर स्पीडला म्हणून हा डिझाईन केलेला आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे हा जो महामार्ग आहे हा 98 किलोमीटर वेगानं ह्यावर वाहन चालवावं अशा पद्धतीनं हा डिझाईन केलेला आहे. ह्याचं आंतरराष्ट्रीय मानांकन जे काय असेल त्या मानांकनाप्रमाणे हा रस्ता जो आहे ह्यातल्या त्रुटी किती आहेत, या त्रुटीबद्दलचा अभ्यास केला जातो काय? गेल्या 10 वर्षामध्ये ह्या रस्त्याचं नेमकं रोड सेफ्टी ऑडिट जे आहे हे रोड सेफ्टी ऑडिट होतंय काय? आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये जर काही निकष मांडलेले जर असतील तर त्या निकषाची अंमलबजावणी झाली काय? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या रस्ता इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं त्या बांधल्या गेलेल्या आहेत. आता ज्या वेळेला आपण वाहनाच्या निमित्तानं वाहनाची जी काही रजिस्ट्रेशन असेल किंवा वाहनाच्या परवानग्या ज्या असतील तर ते वाहन कार्यक्षम वाहनं ही एक्सप्रेस वेवर आली पाहिजेत. अशा दृष्टीनं ती मोटर वाहनं कोणकोणत्या पद्धतीची वाहनं ही एक्सप्रेस मार्गावर प्रवेश करतात आणि त्यांची ती क्षमता त्या पद्धतीनं तितका वेगानं ती हाकण्याची त्यांची क्षमता ती आहे काय, त्यांचे टायर चांगले आहेत काय, त्याच्यावर तो ड्रायव्हर प्रशिक्षित आहे काय, ह्याच्याबद्दलचे कोणतेही निकष तिथं आजपर्यंत लावले जात नाहीत. आणि अशा पद्धतीनं आज देशामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे संपूर्ण देशामध्ये होणाऱ्या एकूण अपघातामध्ये महाराष्ट्र राज्य हे अपघात आपत्तीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. आणि त्यानंतर हा जर आपल्या राज्याला म्हणजे हे काय भूषणाव नाही आहे आणि ही जर संख्या अशा पद्धतीनं निकष जर येत असतील की महाराष्ट्र राज्य हे रस्ता अपघात आपत्तीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे तर ह्याच्यामध्ये प्रशासकीय लेवलला जे काही त्याचे रस्ता सुरक्षेची घटक जबाबदारी असणारे जे विभाग आहेत, मग त्यामध्ये महामार्ग पोलीस असतील, बरोबर आहे, त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं गेलं पाहिजे. रेवणकर साहेब बरोबर आहे. मी काही क्षणात तुमच्याकडे येतो. आपल्या सोबत ख्यातनाम उद्योजक, बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी आहेत. म्हणजेच एक प्रकारे या कार्यक्रमात अशी 2 व्यक्ती आहेत की ज्या जीव घेण्या अपघातातनं वाचल्या. एक म्हणजे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि दुसरे काही दिवसांपूर्वी अशाच जीव घेण्या अपघातातनं वाचलेले DS कुलकर्णी. DS कुलकर्णी, या कार्यक्रमात आपल्या सोबत विनायक रेवणकर आणि वीरेंद्र म्हैसकर आहेत, IRBचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. जो अपघात रविवारी झाला आणि त्याच्यात जवळपास 17 लोक मृत्युमुखी पडली आणि अनेक लोक जखमी झाली, त्या अनुषंगानं महामार्गावर आणि एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघातांच्या या मालिकेबद्दल आपण त्याच्या कारणांचा शोध घेतोय आणि नेमकी ती कारणं थांबवण्यासाठी काय करावं लागेल याचा शोध घेतोय. आपला काही दिवसापूर्वी एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. कालही एक अपघात झाला. आपल्याही अपघातात एक व्यक्ती आपली अत्यंत जवळचा सहकारी मृत्युमुखी पडला. काय सांगाल, का अपघातांची एवढी संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतेय? DS कुलकर्णी. माझा पहिला प्रश्न असा आहे की याला जोपर्यंत तुम्ही अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणत नाही तोपर्यंत याला काही उत्तर देण्यात अर्थ नाही. कारणं खूप आहेत. रोडचे डिझायनिंग, ट्रॅफिक डिझायनिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग, त्याच्यात डिटेल मला जाता येईल. पण मला पहिलं कोणीतरी सांगा, जर बिल्डिंग पडली तर तुम्ही आर्किटेक्ट, इंजिनियर, बिल्डरला धरतात. कारखान्यात ॲक्सिडेंट झाला तर त्या कारखान्याच्या मालकाला धरतात. आता या इथे अगदी माझ्या गाडीच्या बाबतीमध्ये मी आपला शांतपणे मुंबईहून पुण्याला येतोय.
पुण्याच्या लेनमधनं पुण्याला चाललं आणि समोरनं एक राक्षसासारखा ट्रेलर सरळ पुण्याच्या लेनमध्ये ऑपोजिट घुसतो. त्याला बॅरन लँड का नाही, त्याला मधला डिवायडर का नाही, त्याला मेडन लाईन का नाही, तर याची जबाबदारी कोण घेणार याचं कोणीतरी उत्तर द्या ना. एक हकनाक बळी, काही चूक नसताना केवळ ज्यांनी कोणी रोड बनवलंय, ज्यांनी कोणी रोड मेंटेनन्सला घेतले, ज्यांनी कोणी रोडची त्याची जबाबदारी घेतली, त्यांना काहीतरी जबाबदार धरायचं का नाही, का नुसत्या चर्चा करायच्या. तो 2 लहान लेकरू ठेवून तो माझा जो लाडका ड्रायव्हर होता तो गेला, असे कित्येक गेलेले आहेत जिथे त्यांची काही कुठली जबाबदारी नाही. तुम्ही इतर कुठल्या गोष्टीला अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबल धरता आणि त्याला हे करता. हा कायद्याच्या IPS 166 कलमाप्रमाणे गुन्हा होत नाही का? कोणीतरी याला रिस्पॉन्सिबल धरा. हा मनुष्यवध का म्हणू नये याचं उदयजी तुम्ही समजून सांगा. मी गेले 4 दिवस 15 चर्चा करतोय पण या निकषाला मला अर्थच कळत नाही. बरोबर आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर दोघांकडून, IRBच्या संचालकांकडून तसंच दिवाकर रावते यांच्याकडून घेऊया. प्रथम जाऊया वीरेंद्र म्हैसकर यांच्याकडे. वीरेंद्र म्हैसकर, या सगळ्याचं जबाबदारीत्व कोण? जर एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीने एक्सपायर्ड औषधं डंप केली तर त्याच्या व्यवस्थापकीय संचालकाला आम्ही आत टाकू शकतो. जर एखाद्या चॅनलवरनं चुकीच्या बातम्या दिल्या तर आमच्यावर खटला होऊ शकतो. तर मग अशा प्रकारे ॲक्सिडेंटमध्ये वारंवार माणसं मरतायत, त्याची जबाबदारी नेमकी कोणाची म्हणायची? आत्ता कुलकर्णी साहेब जे म्हणले त्या ॲक्सिडेंटचं पण आम्ही ॲनालिसिस केलं होतं आणि त्या ॲनालिसिसमध्ये आमच्या लक्षात असं आलं की एक गाडी, कुलकर्णी साहेब वॉज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स पुणे आणि पुण्याकडे जाणाराच एक ट्रेलर मुंबईच्या कॉरिडॉरमध्ये डिवायडर तोडून शिरला आणि शिरल्यानंतर त्यांनी मुंबईच्या कॉरिडॉरच्या 3 लेन ब्लॉक केल्या. त्या ब्लॉक झालेल्या बघून पुण्याकडनं मुंबईकडे येणारी जी गाडी होती तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती गाडी पुण्याच्या कॉरिडॉरमध्ये शिरली आणि कुलकर्णी साहेबांच्या गाडीला त्यांनी डॅश केला. ही प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची एक्झॅक्ट मी रेप्लिका सांगतोय. आता ह्याच्यामध्ये ह्या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी ज्या काही सिक्युरिटी किंवा सेफ्टी रिलेटेड इश्यूज जे होते ते होते, पण तो ट्रेलर जो होता ते तोडून मुंबईकडच्या त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्रुफेन वायर होती का? त्याला मोठे ज्याला आपण म्हणतो की डिव्हायडर मेडन लाईन होती का? आता ज्या घाटात, खंडाळ्याच्या घाटामध्ये इफ आय एम नॉट रॉंग हा ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आपल्याकडे तेवढी विड्थ एक्सप्रेसवेला अवेलेबल नाही आहे, कारण त्या ठिकाणी आपण मनुष्यवस्ती आहे. मनुष्यवस्ती आहे म्हणून माणसं मारायची का? नाही, मनुष्यवस्ती नाही आहे तिथे. त्या ठिकाणी एक्सप्रेसवे आणि NH4 मर्ज होतो. त्या कॉमन कॉरिडॉरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या कॉमन कॉरिडॉरमध्ये ॲक्सिडेंट त्या ठिकाणी मीडियन जसा आपल्या DS कुलकर्णींना ह्याच्याविषयी काय बोलायचं? DS कुलकर्णी बोला. सर संपूर्ण चुकीची माहिती ते देत आहेत. जायच्या 3 लेन आणि यायच्या 3 लेन आहेत. त्यातली एक लेन जे तुमचे दरडी पडतात ते दुरुस्ती करता थांबलेले आहेत. त्या 2 लेन सरळ चाललेल्या आहेत. त्या 2 लेन नंतर जो मध्ये डिवायडर ठेवावा लागतो, बॅरन लँड ठेवावी लागती, ती तिथे त्यांनी 0 ठेवली आहे. तो ट्रेलर आमच्या देखत तिथे गुळगुळीत रस्त्यावर ते पोलिसाचं प्लॅस्टिकचं पण त्रिकोणी डब्बं नव्हतं तिथे, बिनधास्त आत घुसला आणि परत खंडाळ्याच्या मुंबईच्या लेनमध्ये गेला. त्यामुळे म्हैसकर साहेब सांगतात या स्पॉटला त्यांनी जाऊन अभ्यास करावा. आत्ताही तसंच आहे. बॅरन रोड सोडा, साधी सुतळी पण नव्हती, कुठलाही डिवायडर पण नव्हता किंवा प्लॅस्टिकचे 3-5 डब्बे पण नव्हते. आणि अशा प्रकारे तुम्ही जर आमच्या नागरिकांची जबाबदारी घेत असाल तर कमीत कमी एक्सप्रेस वे काय पुण्यातला लक्ष्मी रोड नाहीये किंवा मुंबईच्या गिरगावचा रोड नाहीये. इथं तुम्ही 60-80 स्पीडने जायला परवानगी दिलेली आहे. आम्ही अपेक्षा करतो की समोरून कोणी उलटा येणार नाही. अरे हा एक्सप्रेस रोड आहे, काय गावगल्लीतला रोड नाहीये. मग समोरून अपोजिट साईडला वाहन जाऊ नये याची जबाबदारी कोणी घ्यायची याचं उत्तर मला द्या. तिथे 0 दोर आहे, 0 रोप आहे, 0 ड्रम आहे, कुठलेही तिथे काही नाहीये. सरळ इझी गुळगुळीत रस्त्यावरनं तो ट्रेलर आत घुसला ओव्हरटेक करायला त्याच्या 2 लेनला आणि परत डावीकडे आला. तिथे कुठलाही जर तुमच्याकडे जर बॅरन लँड नसेल तर तुम्हाला सिक्युरिटीची पोलीस लाईन नाही ठेवताय तिथे की एकामागे एक वाहन सुटेल. आज तिथला जो स्लोप आहे, जेव्हा त्या कामत हॉटेलकडनं जेव्हा गाडी येते हे लोक न्यूट्रल करतात, इंजिन बंद करतात, तो स्लोपचा रेशो काय मला सांगावा, कोणीतरी टेक्निकलने सांगावा. 1:40च्या वर तो स्लोप असता कामा नये, 1:40 असायला पाहिजे. तिथला स्लोप भयानक आहे. टेक्निकली इतक्या चुका आहेत त्या सोडा, पण मी म्हणतो जर मध्ये तुम्ही नोमॅन लँड सारखे बॅरियर ठेवला तरी ऑपोजिट लेनला तो घुसणार नाही. अरे समोरच्याला काही स्वप्न पडलं का मी माझ्या घरी चाललं की एकदम आकाशातनं वीज पडावी किंवा काहीतरी मोठं काहीतरी उन्मळून दगड पडावा, तसं झालेलं आहे. त्यामुळे म्हैसकर साहेब म्हणतात तसं तिथं बिलकुल नाहीये. मी गेले जवळजवळ 50 वर्ष पुणे मुंबई प्रवास करतोय, असं एकही आठवडा नाही की पुणे मुंबई केला नाही. डेक्कन
दुचाकींनी केलाय, मोटरसायकलने केलाय, सायकलने केलाय, सगळ्यांनी केलाय. मला तुमचा याचा मेकॅनिक पॉईंटच्या घाटापासून जुने सगळे रस्ते तोंडपाठ आहे. आज इतके वर्ष मी तिथं प्रवास करतोय. तर कृपया चुकीची माहिती देऊन आमच्या भावनांशी खेळू नका. तुम्हाला सिक्युरिटीची जबाबदारी का घेता येत नाही? हाऊ एखादा ट्रक रॉंग लेन मध्ये घुसतो आणि तुम्ही काहीतरी त्याला टेक्निकल उत्तर देतात. भले जबाबदारी घेऊ नका, सोडून द्या, पण गेलेल्या आत्म्याची चेष्टा तर करू नका प्लीज. दिवाकर रावते, जेवढा हा प्रश्न त्याच्या मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीवर आपण विचारू शकतो, तेवढाच हा प्रश्न आपण सरकारला देखील विचारू शकतो. शेवटी लक्षात ठेवा, आज जे कार्यक्रम बघतायत ते एक वेळ त्या प्रत्येकच माणूस मुंबई पुणे रस्त्यावर गेलाय किंवा मुंबई गोवा रस्त्यावर गेलाय. अहो, गोवा रस्त्यावर तर दिवसाला 20-25 अपघात होत आहेत. मला इथे या ठिकाणी प्रश्न असा वाटतोय की आपल्या एका लाडक्या नेत्याचे चिरंजीव सुद्धा अशा अपघातात गेले होते. त्याच्यानंतर देखील आपण या गोष्टीबद्दल तेवढे जागरूक का होत नाही? याची अकाउंटेबिलिटी फिक्स केव्हा करणार? याच्या डिवायडरवर आम्ही काम केव्हा करणार? आज अपघात झाल्यानंतर इतक्या दिवसानंतर देखील एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मंत्री म्हणून आणि या रस्त्याचे मेंटेनन्स म्हणून आपल्याला कामं का करता येत नाहीत? का आपण जिवंत राहिलोय म्हणून? मेलेल्यांविषयी आम्हाला काही वाटत नाही म्हणून?